लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महापौर पदाची निवड होताच नाशिकच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आलाय। नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाशिकमध्ये स्मारक उभारण्याची मागणी केली असून या मागणीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। महापौर निवडीनंतर अवघ्या काही तासातच नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजितदादा पवार यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला। नाशिकच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाची कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे। निश्चित आज महापौर उपमहापौरची निवड झाल्यानंतर श्रद्धांजलीचा प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाला एक खरी श्रद्धांजली व्हायची असेल आणि अजितदादांचं जे काही काम, एक लोकनेत्याचं काम हे पुढच्या पिढीला सुद्धा माहिती असावं म्हणून आमच्याकडे एक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पेलिकन 17 एकरचा मोठा भूखंड आहे। त्या भूखंडाचं काम चालू आहे, परंतु तिथं मोठी जागा आहे आणि अजितदादाच्या संपूर्ण आठवणी तिथं आपल्याला स्थानपन्न करता येईल म्हणून आम्ही स्मृतीस्थळाची तिथे मागणी केलेली आहे आणि निश्चित पुढच्या महासभेला तो ठराव मंजूर होऊन राज्य शासनाकडे तो जाईल आणि त्याची मंजुरी घेऊन त्वरित काम चालू करेल। खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या स्मृतीस्थळाला लवकरात लवकर सगळ्या मंजुरी मिळावा ही मी राज्य शासनाला विनंती करेल, महापौरांना विनंती करेल, आयुक्तांना विनंती करेल। अजितदादाच्या लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या प्रवासाच्या सगळ्या त्या स्मृतीस्थळी एक अतिशय चांगल्या पद्धतीने एक आठवणी उजाळा म्हणून तिथं करायचा आम्ही एक संकल्प केलेला आहे, तसा प्रस्तावही सादर केलेला आहे। आज महासभा महापौर आणि उपमहापौर निवडीची असल्यामुळे तो ठराव लगेच पारित करता आला नाही, परंतु लवकरच एक 2-4 दिवसात ती महासभा होऊन तो ठराव निश्चित मंजूर होईल अशी मला अपेक्षा आहे। या मागणीमुळे आता महापौर, महापालिका, प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यांची भूमिका काय असणार, तसेच या प्रस्तावाला मान्यता मिळणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले। महापालिकेच्या आगामी बैठकीत या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। रोहित वाघ, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।